आज आपण महिलांसाठी अशा टिप्स बघणार आहोत की ज्यामुळे वेळ तर वाचेल, परंतु स्वयंपाक करताना तो पदार्थ सुद्धा खूप चविष्ट होईल. चला तर बघूयात. यामधील नंबर 1 आहे रव्याचा उपमा. करताना दूध आणि पाणी दोन्ही घाला, उपमा छान मऊसर होतो. नंबर 2, मोदकाच्या सारणाला छान टेक्स्चर यावं म्हणून खवलेला नारळ आधी कोरडा भाजून घ्या. नंबर 3, पापड भाजताना त्यावर हलकसं पाणी शिंपडा, तो जास्त कुरकुरीत होतो. फोडणी करताना कढईला ती चिकटून लागत असेल तर फोडणी करण्याआधी कढईवर थोडंसं मीठ टाकून गरम करा, नंतर वापरा. नंबर 5, भजी करण्याच्या पिठामध्ये हिंग घाला, पचन चांगलं होतं आणि चवही छान येते. नंबर 6, चहा जास्त सुगंधी होण्यासाठी चहामध्ये मसाला घालताना चहा शिजल्यानंतर सर्वात शेवटी घाला आणि लगेच गॅस बंद करा. नंबर 7, टोमॅटो जास्त दिवस टिकवायचे असतील तर ते उलटं म्हणजे देठाचा भाग खाली करून कोरड्या जागेवर ठेवा. नंबर 8, भज्यांसाठी कांदे कापल्यानंतर त्यामध्ये थोडं मीठ लावून 5 मिनिटं ठेवून द्या, त्यामुळे भजी छान कुरकुरीत होतात. नंबर 9, गार भात गरम करताना त्यावर थोडंसं दूध शिंपडा, भात छान मऊसर होतो. नंबर 10, मासे तळण्यापूर्वी त्यावर तांदळाचं पीठ लावा, मासे छान खरपूस होतात. नंबर 11, बटाट्याचा किस काळा पडू नये म्हणून किसताना पाण्यामध्ये मीठ घाला. नंबर 12, थालीपीठ मऊसर व्हावं म्हणून पिठामध्ये भिजवलेलं ज्वारीचं पीठ मिसळा. नंबर 13, उकडलेली अंडी लवकर सोलता यावी त्यासाठी अंडी उकळताना पाण्यामध्ये थोडंसं मीठ घाला. नंबर 14, वरण चविष्ट होण्यासाठी शेवटी थोडासा लिंबाचा रस घाला. नंबर 15, भात शिजवताना काही थेंब तेल घाला, भात छान मोकळा होतो. नंबर 16, लोणचं करताना लोणच्याचं तेल फोडींच्या वरपर्यंत घाला, त्यामुळे ते खराब होणार नाही. नंबर 17, फ्रीजमध्ये कोथिंबीर ठेवताना कागदामध्ये गुंडाळा, म्हणजे ती ओलसर होत नाही. नंबर 18, वरणाला तुपाची फोडणी द्या, वरणाची चव दुपटीने वाढेल. नंबर 19, कोमट दुधाचं दही बनवा, खूप चविष्ट होतं. नंबर 20, भजी करताना पिठामध्ये 1 चमचा गरम तेल टाकल्यास भजी छान फुलतात. नंबर 21, लसूण सोलायला कठीण वाटत असेल तर त्याला थोडा वेळ पाण्यामध्ये भिजवा. नंबर 22, डाळ लवकर शिजावी म्हणून त्यामध्ये थोडीशी हळद व तेल घाला. नंबर 23, भोपळ्याची भाजी गोडसर यावी म्हणून त्यामध्ये थोडासा गूळ घाला. नंबर 24, आईस्क्रीम कडक होऊ नये म्हणून ते फ्रीजरमध्ये ठेवताना झाकण व्यवस्थित बंद करा. नंबर 25, मसाले जास्त टिकवण्यासाठी ते हवाबंद डब्यामध्ये आणि थंड जागी ठेवा. नंबर 26, कांद्याचा रस केसांसाठी वापरायचा असेल तर तो फ्रीजमध्ये ठेवा, 2 दिवसपर्यंत टिकतो. नंबर 27, पिठलं करताना फोडणीमध्ये लसूण जास्त घाला, पिठलं अधिक चवदार होते. नंबर 28, चपाती जास्त मऊ हवी असेल तर पीठ मळल्यानंतर ते अर्धा तास झाकून ठेवा. नंबर 29, गॅस बंद झाल्यानंतर चहा लगेच गाळून घ्या, असे केल्याने चहाला काळपट रंग येत नाही. नंबर 30, कोणतीही भाजी वाफेवर शिजवायची असेल तर भांड्यावर झाकण ठेवा, भाजी पटकन शिजेल. नंबर 31, गोड पदार्थ करताना वेलची पूड सर्वात शेवटी घाला, सुगंध टिकून राहतो. नंबर 32, दही घट्ट हवं असेल तर कपड्यामध्ये बांधून त्यामधील पाणी निथळू द्या, ते छान घट्ट होतं. नंबर 33, पापड तळताना मोठ्या कढईमध्ये एकदम जास्त पापड तळू नका, तर थोडे थोडे तळा, यामुळे तेल कमी लागेल. नंबर 34, पोळ्या शेकताना त्यावर थोडं तूप लावा, छान मऊसर होतात. नंबर 35, डाळ शिजवताना सुरुवातीला मीठ घातलं तर ती कडक होते आणि लवकर शिजत नाही, म्हणून मीठ घालताना डाळ शिजल्यानंतरच शेवटी घाला. तुम्हाला टिप्स कशा वाटल्या ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशा टिप्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून थँक्यू.